लेग बाय। मौजूदा जो मैच पुणे और कुर्ला का चल रहा है, मैं विनती करूंगा जो दर्शक हमारे यूट्यूब के माध्यम से जुड़े हैं, आपको चले इस बीच अच्छा स्ट्रोक। तो पहला चौका इस मैच का बैट्समैन नीतीश के बल्ले से चौका आता हुआ, स्कोर बढ़ता हुआ टीम का 7। जीटीसी लाइव के माध्यम से जो दर्शक जुड़े हमारे, उनसे मैं नम्र विनती होगा, आप यूट्यूब चैनल पे जाइए, जीटीसी लाइव सर्च कीजिए, आपको लाइव युवा महोत्सव ट्रॉफी आपको देखने को मिलेगा लाइव। इस बार हवा में गेंद, शॉर्ट मिड विकेट के रीजन में काफी समय लिया गेंद को जज करने में फील्डर ने, लेकिन अंत भला तो सब भला, यानी कैच पकड़ा गया है। पहला झटका लगता हुआ पुणे टीम को, और वह झटका दिलाया गेंदबाज किरण ने। 8 के स्कोर पर पहला झटका। चलिए टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा भुसावल टीम के कप्तान और ईसीसी सोसाइटी टीम के कैप्टन, आइए टॉस के लिए। ईसीसी सोसाइटी और भुसावल दोनों कप्तान या कोई भी खिलाड़ी मैदान पर उपस्थित है तो प्लीज रिपोर्ट करना आपको। टॉस के लिए कमेंट्री बॉक्स, समालोचन कक्ष आपको दिख रहा होगा, वहां पर आना है। तो पहले ओवर के खेल के बाद स्कोर हुआ टोटल 8 रन स्कोर कार्ड में बने हैं। शुरुआत अच्छी थी, लेकिन कहीं ना कहीं आखिरी गेंद पर बिग हिट करने की कोशिश में, यानी नई गेंद पर बड़ा प्रहार लगाने के प्रयास में बल्लेबाज आउट हुए। वहां पर 2 रन के स्कोर पर नीतीश आउट हुए। चला टॉससाठी या धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, 8 धावा, एक गडी बाद 8 धावा। टॉससाठी या भुसावळ टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबर ईसीसी सोसायटी टीमचे कॅप्टन, भुसावळ आणि ईसीसी टीमचे कॅप्टन या नाणेफेकीसाठी शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी। भुसावळ आणि ईसीसी सोसायटी टॉससाठी या। ओवर नंबर दूसरी की शुरुआत, नदीम बॉलिंग मार्क पर। ओहो, लाजवाब तरीके बैकफुट पे जाके इस बार गेंद को पंच किया। गेंद जाता हुआ पॉइंट की रीजन में, डीप के खिलाड़ी पहुंचते हुए गेंद तक, जब तक गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे बैट्समैन। तानाजी ने अपना खाता खोला और टीम का स्कोर बढ़ता हुआ 9 रन पर। बैटिंग करते हुए दिनेश अब स्ट्राइक पर होंगे। दिनेश और तानाजी की जोड़ी क्रीज पर मैदान पर फिलहाल। आउट होने वाले बल्लेबाज पहले ओवर की आखिरी गेंद पर नीतीश। ओहो हो, इंतजार किया, गेंद का आने दिया और कहते हुए अपना टाइम आएगा, और आया। यस, शॉट लाजवाब, डीप फाइल लेग और स्क्वायर लेग के रीजन को टारगेट किया इस बार, और बटोरा है टोटल 6 रन। हवाई फायर देखने को मिलता हुआ बल्लेबाज की तरफ से, और स्कोर बढ़ता हुआ 15। दिनेश के बल्ले से आता हुआ स्ट्रोक। नदीम की दूसरी गेंद इस ओवर की, दूसरे ओवर की दूसरी गेंद पर दिनेश के बल्ले से पिछली गेंद पर एक जोरदार सिक्सर देखने को मिला। इस बार स्विच हिट किया है, लेकिन लाजवाब कैच। वहां पर हल्का सा जो जाल बिछाया था, उस जाल में बल्लेबाज फंसते हुए नजर आए। स्विच हिट करना चाह रहे थे, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, टॉप एज लीडिंग है जिसे कहते हैं, और एक अच्छा कैच, शॉर्ट थर्डमैन खिलाड़ी जाकर पकड़ा उन्होंने कैच, और दूसरी कामयाबी टीम कुर्ला को, पहली कामयाबी नदीम को मिलता हुआ इस ओवर के स्पेल में। उनको पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर सिक्सर, तीसरी गेंद पर विकेट, और आउट होने वाले बल्लेबाज दिनेश। 15 के स्कोर पर यह दूसरा झटका लगता हुआ। अनिल नए बैट्समैन नंबर 4 पर आए। अनिल और तानाजी की जोड़ी मैदान के अंदर। शॉट अच्छा इस बार, स्लॉट में गेंद थी, बिल्कुल रडार में, और पड़ा और जड़ा है, और ये शॉट भी काफी बड़ा है। 6 रन, डीप मिड विकेट और स्क्वायर लेग के बीचों बीच इस बार गेंद को भेजा है गगनचुंबी छक्के के लिए। इस ओवर का ये दूसरा सिक्सर। नदीम का ओवर कहीं ना कहीं महंगा जाता हुआ, अब तक 13 रन खर्च कर चुके इस ओवर में, और टीम का स्कोर बढ़ता हुआ टीम पुणे का 21।
यस बिल्कुल, जिस प्रकार हम रेलवे टूर्नामेंट कैप्चर कर रहे थे, जिस प्रकार डेक्कन क्वीन जो गाड़ी होती है काफ़ी तेज़ रफ्तार एक कह सकते कि प्राइसिश कार्य ट्रेन है। वो ट्रेन जिस रफ्तार से चल रही थी उस रफ्तार से कह सकते कि जिस रफ्तार से चलती उसी प्रकार स्कोर कार्ड दौड़ता हुआ। इस बार फ्लिक ऑफ द रिस्ट कलाइयों का अच्छा इस्तेमाल, बॉटम हैंड का उतना ही यहाँ पर उपयोग किया गया है, इस्तेमाल किया गया और डाइव लगाया, पूरा अपना जान झोंका वहाँ पर नॉन स्ट्राइकर इनके बल्लेबाज ने। 2 रन पूरे, 2 के साथ स्कोर 23। टॉस नेक्स्ट मैच भुसावल और ईसीसी सोसाइटी। पटकी हुई गेंद और फाइनल के रीजन में फील्डर भी थे। स्ट्रोक के लिए कप्तान ने फील्डर लगाया था वहां पर। 1 बाउंस 2 बाउंस ओवर द फेंस, फाइनल के रीजन में आता हुआ इस ओवर में एक और चौका। ओवर का लेखा जोखा, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर सिक्सर, तीसरी गेंद पर विकेट, चौथी गेंद पर सिक्सर, पांचवी गेंद पर 2 रन और ओवर की आखिरी गेंद पर चौका। यानी कुल मिलाकर इस ओवर में रन आए टोटल 19। तो 19 रन आए ओवर नंबर 2 में। पुणे टीम का स्कोर जा पहुंचा है 27। दिनेश सर टॉस झाला। तो 2 ओवर का खेल हुआ है पूरा। 2 ओवर के खेल के बाद पहली इनिंग में स्कोर हुआ है पूना टीम का 27। इस बार कदमों का इस्तेमाल करके गेंद को मैदान के बाहर भेजने की कोशिश थी, लेकिन कोशिश नाकाम। और द विकेट। इस बार ऑफ स्टंप के बाहर इंपैक्ट आउटसाइड देखने को मिला, 1 रन लेग बाई के जरिए। स्कोर बढ़ता हुआ 28 स्कोर कार्ड। बैटिंग करती हुई टीम मैदान के अंदर पुणे वर्सेस मैच चलता हुआ टीम CLA ओपन लाइन यानी कुर्ला की टीम खेल रही है। ओहो, लाजवाब गेंदबाजी, जबरदस्त ये गेंद पूरी तरह बीट करके जाती हुई, एक्स्ट्रा पेस और कहीं ना कहीं थोड़ा सा लाइन और लेंथ से बीट किया बल्लेबाज को ये गेंद। डॉट बॉल। अनिल और बल्लेबाजी करते हुए देवेंद्र और तानाजी। तो 2 रन और इस गेंद पर तीसरे रन लेने की कोशिश में अपना विकेट गंवाया वहां पर बल्लेबाज ने। 2 की मदद से स्कोर बढ़ता हुआ अब 30 पर। ओवर नंबर तीसरा देवेंद्र करते हुए विशाल गेंगे आप देख सकते हैं बल्लेबाजी मार्ग पर। स्कोर हुआ टोटल 30 रन पूरे। नदीम का ओवर काफी महंगा गया था, उसकी भरपाई करनी पड़ेगी बॉलर देवेंद्र को इस ओवर में। इस बार फुल टॉस की गेंद और इस गेंद को ढकेला है कवर के रीजन में। डीप कवर के खिलाड़ी गेंद तक पहुंचते हुए 2 रन दौड़कर पूरा किया गया है। 2 रन के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल पूरा। 3 ओवर के खेल के बाद पहले इनिंग में बैटिंग करते हुए टॉस जीतकर पुणे टीम का टोटल स्कोर हुआ है 32 रन। नेक्स्ट मैच में टॉस जीता है टीम भुसावल ने और भुसावल टीम का फैसला है कि फील्डिंग करेंगे। तो 4 ओवर के मैच में टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया। नेक्स्ट मैच में भुसावल और पहले ईसीसी सोसाइटी को बैटिंग करना है।
नागपुर और लोनावला के कप्तान या कोई भी खिलाड़ी सदस्य आए हो तो प्लीज आपको रिपोर्टिंग करना है समालोचन कक्ष में। नागपुर और लोनावला के कोई भी खिलाड़ी आए हो तो प्लीज आपको कमेंट्री बॉक्स में संपर्क करना है। देव आए हैं बॉलिंग मार्क पर। ओवर द विकेट, हाई एम एक्शन और इस बार गेंद हवा में है। डीप पॉइंट के रीजन में खेला हुआ स्ट्रोक। दो खिलाड़ी वहां पर मौजूद, डीप कवर और डीप पॉइंट के खिलाड़ी, और गेंद को डीप पॉइंट के खिलाड़ी गेंद को कलेक्ट करते हुए थ्रो करते हुए इस बीच टोटल रन लिया गया है दो। दो की मदद से स्कोर बढ़ता हुआ 34। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, विकेटों के बीच अच्छी दौड़ देखने को मिलता है बीच मैदान के अंदर। दो की मदद से स्कोर बढ़ता हुआ अब 36-36। 3 ओवर की अगर बात करें तो 3 ओवर में नदीम का ही ओवर अब तक महंगा गया था। देवेंद्र का ओवर भी कहीं ना कहीं इकोनॉमिकल। 4 रन का ओवर था देवेंद्र का, नदीम का ओवर 19 रनों का। पहले ओवर में टोटल रन आए थे 8 और अब तक इस ओवर में 3 गेंदों के बाद अब तक इस ओवर में 5 रन आए। स्कोर बढ़ता हुआ सिंगल के साथ 37। विकेट गिरे टोटल 3। नितेश, दिनेश, तानाजी आउट हुए। अनिल और विशाल बैटिंग करते हुए। ओवर द विकेट, लॉफ्ट किया इस बार लॉन्ग ऑन के रीजन में। बाएं हाथी खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, बिल्कुल रविंद्र जडेजा स्टाइल में देखने को मिला थ्रो। स्कोर टोटल 38। आखिरी गेंद इस इनिंग की, इस इनिंग का लास्ट बॉल। स्ट्राइक पर बल्लेबाज विशाल और मिस टाइमिंग स्ट्रोक, गैप में गेंद गया। शॉट बैकवर्ड स्क्वेयर की तरफ। 2 के लिए दौड़े जरूर है जी नहीं। 1 रन और 1 विकेट। इसी के साथ पहले इनिंग का खेल समाप्त। चलिए पहले हेलो, तो पहली इनिंग का खेल समाप्त हुआ है। पहली इनिंग के खेल के बाद स्कोर 39। 40 रनों का टारगेट है, 40 रन का लक्ष्य दिया गया है। फटाफट बैट्समैन भेजना है कुरला टीम। काफी अच्छा सपोर्ट सभी टीमों के माध्यम से, सभी प्लेयर्स के माध्यम से देखने को मिलता हुआ। प्रसाद सर बता रहे जो ए इनिंग हुआ, समाप्त इनिंग हुआ 13 मिनट के अंदर इनिंग समाप्त हुआ है। वेल डन अंपायर्स हमारे, वेल डन एंड प्लेयर्स, अंपायर्स और प्लेयर्स का अच्छा सपोर्ट। थर्टी 39 रन हुआ है, 40 का लक्ष्य।
चला कुर्ला टीम बॅट्समन पाठवा. बैट्समैन पाटवा. यस, साथ में आना था, अलग अलग आ रहे कॉम्बिनेशन. चलिए 40 का लक्ष्य. आइए सुनते कमेंट्री बॉक्स में मातृभाषा मराठी में समालोचना करते नजर आएंगे प्रसाद परब सर. थँक्यू सो मच सचिन गिरी. या आपण सामने इथे सुरू करूया. दुसऱ्या सत्राला 40 धावसंख्येचं लक्ष्य घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे तो संघ, तो म्हणजेच कुर्ला ओपन लाईन. संजय तो पहिले षटक घेऊन. ज्या ज्या संघाने सामने जिंकले त्या संघाच्या मी संघनायकाला इन्व्हाइट करतोय. ही इनिंग संपण्याच्या आधी ताबडतोब यायचं आहे. टीम परेल, त्यानंतर सोलापूर, CSTM, TRS दोन्ही सगळ्याच जेवढ्या संघांची नावं घेतोय त्या सर्व संघांचे संघनायक इथे येतील. परेल, सोलापूर, CSMT, TRS, कुर्ला टेक्निकल, त्यानंतर कल्याण जनरल आणि माटुंगा मेकॅनिकल सर्व संघाचे संघनायक त्वरित रिपोर्ट करा. अजिबात वेळ घेऊ नका. सामना सुरू करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्व कॅप्टन्सना, परेल, सोलापूर, CSMT, TRS, कुर्ला टेक्निकल, कल्याण जनरल आणि माटुंगा मेकॅनिकल सर्व संघाचे संघनायक त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करा. ऑल द बेस्ट. सामना सुरू करूया. पहिला चेंडू ऑन साइड, वॉट अ शॉट, स्लॉक स्वीप आणि अप्रतिम एक जबरदस्त फटका सीमारेषे बाहेर. 6 धावा. षटकार. प्रतीकच्या बॅटमधून षटकार. 40 धावसंख्या जर पाठलाग करायचा आहे किरणच्या बॅटमधून. किरणच्या बॅटमधून हा षटकार आणि षटकाराने खातं उघडलंय. लेफ्ट आर्म गोलंदाजाच्या विरुद्ध 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि लेफ्ट आर्म गोलंदाजाच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय तो फलंदाज किरणने आपल्या बॅटमधून. स्ट्रायकिंगला अटॅकिंग बॅटिंग किरणकडून पहिल्या चेंडूवर. अजून एक त्याच प्रकारचा फटका पण क्षेत्राच्या आधी तिथे जज करते मिड विकेटला आणि इथे अनिलने चूक केली आहे. अनिलकडून चूक होते, अनिलकडून झेल सुटलाय आणि त्याचे हात जेव्हा ते चेंडूवर आले तिथे मात्र तेच हात डोक्यावर जात आहेत. कारण ज्या खेळाडूचा झेल सोडला त्या खेळाडूने मात्र आक्रमक भूमिकेमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय तो गोलंदाज संजयला. धावसंख्या 10 फरक अंकित झाली. एकूण 7 धावा. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनमध्ये त्याच्या आतमध्ये उजव्या पर्यंत स्ट्रायकिंगला येतो तो प्रतीक. लक्ष गाठायचं त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. ते एकूण 40 धावेंचं. पुढचा चेंडू थांबून ऑन साईडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरमध्ये चेंडू तिथे कव्हर केला तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकच धाव समाधान मानावं लागते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. एकूण अंकित झाले धावफल करते एकूण 8 धावा. धावफलकावर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट संजय. हो, व्हॉट अ शॉट. पहिला चेंडू आणि त्याच चेंडूची कॉपी पेस्ट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क सीमारेषे बाहेर. षटकार. अत्यंत घणाघाती हल्ला आणि त्याच खेळाडूचा झेल इथे सोडला होता मागच्या चेंडूवर तो अनिलने. आणि अनिल आता मात्र पश्चातापाशिवाय बाकी काय पर्याय उरला नाही आहे. एक लॉलीपॉप कॅच बरोबर त्याच्या हातामध्ये काढून दिला होता गोलंदाजाने या षटकात गोलंदाज संजयने. आणि त्याच किरणने पुन्हा त्या स्ट्राईक एंडला असताना दाखवून दिलं आहे की माझ्याकडे किती ताकद आहे, किती मात्र कुवत आहे, किती क्षमता आहे, किती दाहकता आहे. आणि ती बॅट म्हणून आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून अप्रतिम फटकेबाजी. 2 षटकार ठोकलेत. अंकित झालेत एकूण धावफरकर्त्या
14 धावा. धावसंख्या धावफलकावर 14. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, जज करतोय आणि त्याच्या अगोदर तो चेंडू वरच्यावर कॅच केला त्या खेळाडूने आणि फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर एकूण झाली ती अंकित 14 धावा. सुबोध 2 मिनिटं. सुबोध रिकन्सिलेशन झालंय तर 15 धावा धावफलकावर आहेत. 3 सिंगल आहेत, 2 षटकार आहेत, 1 विकेट आणि 40 धावसंख्येचं लक्ष गाठायच्या मैदानावर फलंदाजी करत असताना ते कुर्ला ओपन लाईन या संघाला. टार्गेट इज 40 रन्स. इक्वेशन आता मात्र उरलंय 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन देवेंद्र, लेफ्ट हँडेड बॅट्समन, जबरदस्त अटॅकिंग मूडमध्ये बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला किरण. सूर्याची किरणे जेवढी प्रखर झाली आहेत ना तेवढाच प्रखर झाला आपल्या संघासाठी हा फलंदाज किरण आणि मात्र एका मोठ्या धावसंख्येचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल तो दिनेश. 25 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 18. चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. अजून एक अप्रतिम फटका. हा सुद्धा चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय आणि हा सुद्धा चेंडू आउट ऑफ द पार्क. 2 चेंडू अक्षरशः गहाळ केलेत आणि 2 चेंडू सीमारेच्या बाहेर षटकारासाठी पाहायला मिळतात किरणच्या बॅटमधून. या पूर्ण सामन्यातला हा 5वा षटकार ठोकलाय. अँड व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम किरण. डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला इथे पर्वणी ठरतं. इथे निश्चितपणे की NRMU साठी ही पर्वणी आपल्या सर्वांसाठी. अँड व्हॉट अ बॅटिंग. पूर्ण स्पर्धेतला डावखुरेचा अत्यंत आक्रमक फलंदाज किरण ऑन स्ट्राईक. हा सुद्धा चेंडू फेकून दिला. अशा ते जज करतोय. हा चेंडू झेल देण्यासाठी भाग पडलाय आणि ट्रॅप रचला होता. फायनली ती विकेट मिळते ती किरणची आणि पहिलाच धक्का मैदानावर लागतोय धक्का. तो म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय तो किरण एचच्या स्वरूपामध्ये. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 21 धावांचं.
पण तोपर्यंत त्याने मात्र आपल्या संघासाठी जबरदस्त किल्ला लढवला आहे. 21 धावा इथे मात्र तुम्ही पाहता त्याने 21 धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय. 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे ती कुर्ला ओपन लाईन या संघाला सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅट्समन देव ऑन स्ट्राईक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुब्रत देव. अजूनही 19 धावांची गरज आहे. राऊंड विकेट. सेन्सिबल क्रिकेट फक्त प्लेस केले चेंडूला ऑन साईडला दिशा देत असताना. धावसंख्या 22 22 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देवेंद्र. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ओपनिंग बॅट्समन बॅक टू द पवेलियन प्रतीक आणि किरण. 2 गडी बाद. धावसंख्या 22. षटक क्रमांक सुरू आहे ते मैदानावर. दुसरं चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. या षटकात पुन्हा एकदा दिनेश. बॉटम हँड अप्रतिम फटका व्ही शेपमध्ये. हा फलगण चेंडूला ड्राईव्ह केला क्षेत्रशः दूरवर नाही येतो तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. एकच धार समाधान मानावं लागतंय. देवेंद्रने खातं उघडलं. स्वतःचं अकाउंट ओपन केलं. एका धावेने. धावसंख्या 23 धावा. 17 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू आणि 17 धावांची गरज. राऊंड विकेट दिनेश. हो चेंडू बघतायत. पाठला करण्याचा प्रयत्न केला. बघितलं पंचांकडे आणि पंचांनी ताबडतोब मात्र सिग्नल दिला. इट्स वाईट बॉल. धावसंख्या 24 धावा. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली पण नंतर मात्र चांगलं उत्तर पाहायला मिळते ते कुर्ला ओपन लाईन संघाचं. बॉटम हँड अप्रतिम फटका ऑनसाईडला प्लेस केला. तिथे दूरवर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. यस इट इज. कॉल दिलाय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होणार याच्यात मात्र शंका नाही. विनय सावंत आमचे पंचांच्या भूमिकेत. सर्व कार्यक्रमाचा लेखाजोखा त्यांच्याकडे असूनही काय मात्र भूमिका बजावत आहेत. मल्टिपल रोल सर्वांचाच राहिला आहे. मग मी त्यामध्ये मनीषचा सुद्धा उल्लेख करेन. त्याचबरोबर धीरज वैद्यांचा उल्लेख करेन. आणि आमच्यासोबत गांगुडे साहेबसुद्धा आहेत आणि ते सुद्धा मात्र आम्हाला सतत मदत करत असतात. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या व्यक्तिमत्वांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. आणि आवर्जून उल्लेख करेन की जो संघ उपस्थित नाही आहे त्या संघाशी कॉर्डिनेशनची जबाबदारी गांगुडे साहेब ते सातत्याने करत आहेत. लास्ट ओव्हरला स्टिअर केला. लेट कटचा फटका. चेंडू वेगाने निघून जाते मागे आणि तोपर्यंत एकदम कंप्लीट होईल. आणि निश्चित बाळा बोराडे असतो, धीरज वैद्य असतो, मनीष असो. काल आपण बघितलं कॉम्रेड जितूसुद्धा भरपूर जल्लोष करत होते. हे सर्व मात्र मी म्हणेन की गांगुडे साहेब पूर्णच आहेत. आणि त्याचबरोबर विश्वास सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करत आहेत. धावसंख्या 27 27. 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. 12 बॉल 13 टू विन. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. एकही आक्रमक फटका नाही कारण या अगोदर किरणने ते काम पूर्ण केलं आहे. किरणने जो सामन्यातली जी हवा होती ना हवा ती त्याने मात्र षटकार ठोकत असताना काढून घेतली आणि आता मात्र एक संयमी क्रिकेट पाहायला मिळते. रन बॉल इक्वेशन राहिलं आहे मैदानावर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज. हर्षल ऑन बॉलिंग मार्क. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. हो स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग.
हलकासा शॉट ऑफ गुड लाईन आणि चेंडू निश्चित थोडासा बाहेर निघतोय. 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सिंगल डबलवर कन्वर्ट करतायत. निश्चितच तुम्ही पाहता चांगली फलंदाजी करतात. कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे. देव आणि देवेंद्र हे दोन अशी नावं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला देवेंद्र आहे, देव आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला देवेंद्र. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा सरळ रेषेत चेंडू निघून जातोय. इथे मात्र जजमेंट चुकते आहे. चेंडू सरळ रेषेत निघून गेला आहे. देवचा अंदाज चुकला आहे आणि पुन्हा ते चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. त्यामुळे थोडासा दबाव वाढला. आता मात्र 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची आवश्यकता. चांगलं षटक खात होते या षटकामध्ये गोलंदाज हर्षद. हा आता मात्र चेंडू बघावा लागेल. लाईन आता मात्र चुकीची आहे. जेव्हा हर्षद गोलंदाजी मार्कवर येत आहे सचिन, आणि निश्चित म्हणे की शिरू वीकची आठवण होते. कारण शिरू ज्याप्रमाणे चेंडू हातामध्ये बाउन्स करतो, चेंडूची फेक करतो, पण शिरू मात्र उजव्याने चेंडू बाउन्स करतो आणि उजव्याने तो चेंडू टाकतो. पण इथे मात्र आपण बघतोय की गोलंदाज हर्षद डाव्याने चेंडू बाउन्स करतात. ऑन साईडला पूल केलाय. वाडिश लांगोला क्षेत्ररक्षण तिथे जज करतोय विजय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. संजय आहे तिथे आणि मिळते ती फक्त एकच धाव. धावसंख्या पुढे सरकते. एकूण अंकित झाले त्या धावफलकावर 29 धावा. 11 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, इन स्विंग, सुपर डिलिव्हरी. अत्यंत तिखट मारा या चेंडूवर. हे षटक डेफिनेटली सांगतो की कमबॅक करणार आहे ते पुणे संघासाठी. मागच्या 2 षटकात अक्षरशः गोलंदाजाचा समाचार घेतला होता, पण या मुवमेंटला काय कमबॅक केलं, काय गोलंदाजी केली आहे. अचूक टप्पा आणि डॉमिनेट करणारी गोलंदाजी गोलंदाज हर्षदकडून. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. ऑन साईडला उंचत गेलाय, डीप्समध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. अँड आउट. फायनली विकेट मिळाली आहे. पूर्णपणे फर्स्ट्रेट केलं फलंदाजाला, कारण त्याच्या बॅटमध्ये धावा येत नव्हत्या आणि तुमची निश्चितच हा चेंडू चुकीचा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं आणि तुम्ही पाहताय मैदानावर झेल टिपला जातोय. विकेट मिळते ती हर्षदला आणि संघ थोडासा दबावाखाली. समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावा आहेत त्या 11. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. एका बाजूने आमच्या व्हॉलीबॉल कोर्टवर सुद्धा घमासान सुरू आहे. कारवार संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आपण बघाशी बघितलं. त्यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. गतवर्षीचे चॅम्पियन सुद्धा ठरलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 रनची पॅनल्टी इथे इम्प्लिमेंट केली जाते पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे टार्गेट त्यांचं वाढणार. 2 धावा त्यांना जास्त बनवावे लागणार, म्हणजे लक्ष होणार ते. आता मात्र 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. सन्माननीय सावंत साहेब सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि दोन्ही पंचांनी मात्र एकत्र येऊन मात्र हा डिसिजन घेतला आणि 2 रनची पॅनल्टी बॅटिंग करणारी टीम जी आहे ती म्हणजेच कुर्ला ओपन लाईन या संघाला दिलेली आहे. त्यामुळे समीकरणात आता मात्र वाढ होणार, टार्गेटमध्ये वाढ होणार. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 धावांची गरज. सात चेंडू आणि 13 धावा. गोलंदाज हर्षद. ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू जज करतोय, कव्हर करतोय. एकदा तर कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच समाधान मानावं लागतंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. सामना सुरू करावा. नेक्स्ट मॅच भुसावळ वर्सेस ECC सोसायटी. त्यामुळे दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे.
भुसावळ संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. भुसावळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. ECC सोसायटी या संघाच्या विरुद्ध आणि ECC सोसायटी संघाला इन्व्हाइट केलंय की या आपण फलंदाजी करा. 6 बॉल अँड 12 टू विन. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. पहिला चेंडू निर्धाव. गुड बॉलिंग फ्रॉम विशाल. 5 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 12 धाव्यांची. 5 चेंडूंनी 12 धावा. विशाल. ओ वन मोर डॉट. ब्युटिफुल डिलिव्हरी. अप्रतिम इन स्विंग पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये. बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. वन मोर डॉट. दबाव वाढलाय. समीकरण मात्र थोडंसं बिघडलंय. ते फलंदाजी करत असताना या संघासाठी म्हणजेच कुर्ला ओपन लाईन संघासाठी आधीच त्यांना मगाशी 6 चेंडू 11 धावा करायच्या होत्या आणि पेनल्टीच्या 2 धावा ॲड झालेल्या आहेत. 4 चेंडू आणि गरज आहे ती 12 धाव्यांची. स्टार्किंग एंडला देव आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव खेळलाय. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर वाईट सिग्नल पंचायती करतायत. संयम अजूनही हरवलेला नाही आहे असं मला दिसतंय. कारण आता मात्र प्रत्येक चेंडू तुम्हाला आक्रमणच करायचं, हाणामारी करायची आहे आणि इथे मात्र कुठलाही चेंडू अटेम्प्ट केला नाही आहे स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला देव. मागच्या षटकातल्या शेवट चेंडू सुद्धा सिंगल देवनेच घेतला होता. तो देव मैदानाच्या आतमध्ये अजूनही झुंज देतोय. ऑन साईडला प्लेस केलाय. हर्षद जज करतोय आणि आउट. सुंदर झेल टिपला हर्षदने आणि फायनली विकेट मिळाली ती विशालला. तीन चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता. काय कमबॅक केलंय. या सामन्याला जर कलाटणी कोणी दिली असेल तर हर्षदने. ज्याप्रमाणे गोलंदाजी त्याने मात्र केली. चला जास्त वेळ घेऊ नका, जवळ येऊ नका. पंच सुद्धा तुम्हाला सिग्नल करताय जास्त जवळ येऊ नका. सामना लगेच सुरू करा. न्यू बॅट्समॅन न्यू बॅट्समन प्रतीक. स्ट्रायकिंग एंडला देवेंद्र. श्रेयस आहे. देवेंद्र बाद होत आहे. श्रेयस स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक 6व्या क्रमांकावर. 3 चेंडू आणि 11 धाव्यांची आवश्यकता. षटकारच मारावा लागेल. ऑन साईडला दिशा दिली. चेंडू तो डीप मध्ये क्षेत्र तिथे आहे. चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न. चेंडूची फेक जोपर्यंत केली जाते तोपर्यंत 2 धावेसाठी दोन्ही फलंदाजांनी जागा सोडली आहे. पण तटस्थ पंच विनय सावंत तिथे आणि खूप चांगली भूमिका. 2 धावा कंप्लीट झाले त्या चेंडूवर. त्यामुळे समीकरणात मात्र उरले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धाव्यांची गरज. 2 चेंडू 9 धावा. पुढील चेंडू विशाल कॉमेंटेटर बॉक्स एंडकडून. ऑन साईडला प्लेस केलाय. शेतशेक दूरवर नाही तर विकेट. चेंडू कव्हर करतो पर्यंत 2 धावांचा प्रयत्न. फेक बघायचा आहे इथे ती स्ट्रायकिंग एंडला आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना 1 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग ही गोष्ट लक्षात ठेवा. सामन्यात पूर्णपणे चेस तुम्हाला करावाच लागणार आहे. काय कमबॅक केलंय. एक चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 2 रनची पॅनल्टी थोडीशी मात्र महागात पडते वाटतंय. ती कुर्ला ओपन लाईन संघाला बघायचं षटकार येतोय का. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची आवश्यकता. चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र पुणा संघाने जणू काही इथे मात्र विजय संपादन केलाय. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय पुणे संघ.